नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खूप जणांचा असा गैरसमज झाला होता की मी आता टोमल काकूंवरती पॉडकास्ट नाही बनवणार आहे। तसं तर काहीच नाही आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, किरकिड्यानंतर जर कोण माझं फेवरेट कॅरेक्टर असेल तर ती आहे वांगो। ही बाई ना एक नंबरची अक्कलशून्य बाई आहे। हिच्या डोक्यात ना खरं तर वांगीच वांगी भरली आहे। देव जेव्हा अक्कल वाटत होता असेल ना, तेव्हा पण ही बाई बाजारात गेली होती असेल वांगी आणायला। पावला पावलावरती काय ना काहीतरी चुका करतच असते ही बाई। तुम्हीच सांगा, मी कसं काय हिची पाठ सोडीन? हिला आरसा दाखवणं तर खरंच खूप गरजेचं आहे। तसं तर ही बाई एवढी कोडगी झाली आहे ना की काही बोललं तरी तिला जरा फरक पडत नाही। अजूनपर्यंत या बाईचा भारत दौरा संपलेला नाही आहे ना, म्हणून शांत आहे। एकदा बघा, उडत उडत गेली ना युरोपला की मग सोफ्यावरती बसून कोळशासोबत कशी फॉर्म मध्ये येऊन नळावरती बायका भांडतात ना, एकदम तशीच वचा वचा भांडायला लागेल। आता काही दिवसांपूर्वी उगाच नव्हता बसला हिचा घसा, भांडली असेल कोणाशी तरी आणि खोटं बोलत असेल की स्वीट्स खाऊन आवाज बसला आहे। ही बाई ना एकमेव अशी व्यक्ती आहे जी स्वतःची पोलखोल स्वतःच करते। त्या दिवशी मी बोलली होती बघा, चोर बाजारातून लॅपटॉप आणला असेल सेकंड हँड, तर त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत बसली होती की आम्ही नवीनच लॅपटॉप घेणार आहोत। चोरून चोरून सगळे माझे पॉडकास्ट ऐकते, त्याच्या खालच्या कॉमेंट्स देखील वाचते, पण दाखवते असं की आम्ही काही लक्षच देत नाही। लग्नामध्ये खूप नारळ आणले होते तर ते उरले होते, त्याची बर्फी बनवायची होती काकूंना, ती पण काकूंनी नवीन वहिनीकडून करून घेतली। आता या बोलत होत्या की खूप नारळ आहेत, खूप नारळ आहेत। मला वाटलं जास्त प्रमाणात यांनी बर्फी बनवली असेल, पण बघितलं तर काय, 2 नारळ घेतले होते, ते पण आधीच उष्टे केले होते काकूंनी। कोयत्याने धड फोडले देखील नव्हते ते नारळ। ह्या काकू एवढ्या चिकट्या असतील मला कधी वाटलंही नव्हतं। यांच्यापेक्षा तो किरकिडा बरा। नारळी पौर्णिमेला 25-30 नारळ आणले होते फक्त गेम खेळण्यासाठी। फसविनीची इंग्लिश ऐकून टोमलीच्या तोंडाला फेस आला होता। सासू सुनेची गळाभेट तर एकदम फॅमिली ड्रामात सुरू होता। बैलेश पुण्याला गेला, आईला एकटं वाटेल टायटल लिहिलं होतं काकूंनी। पण ह्याचा कधी हिने विचार तरी केला आहे का, जेव्हा ही जात असेल युरोपला आणि एवढे महिने बनोज काका त्यांच्या आईपासून लांब राहतात, तेव्हा त्यांना घर खाली नसेल वाटत का? तेव्हा त्यांना एकटं एकटं नसेल वाटत का? हिला ना फक्त स्वतःचाच विचार करता येतो वाटते। टोमल काकू बोलतात, आता मी कंटिन्यू आरामच करते। अगं बाई, तू नेहमी आरामच करतेस ग, काम करताना तर कधी तू दिसतच नाहीस आम्हाला। परत जाण्यासाठी काही दिवस राहिले आहेत। त्या व्हिडिओमध्ये वांगो बोलली की गणपती मी युरोपला बसवते, तर त्यासाठी हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं ज्या वस्तू लागतात त्या घेते। ह्याचा अर्थ ही बाई युरोपला कधीच गेली असणार आणि हे जुने व्हिडिओ टाकून लोकांना येडं बनवते। मोजून मोजून 5-5 सगळं घेतलं होतं। तो व्हिडिओ जर नीट लक्ष देऊन बघाल ना मंडळी, तर काकूंचा आयफोन वरती डेट दिसेल, टाइम स्टॅम्प आहे 8/26। तो व्हिडिओ ऑगस्ट मध्ये शूट झालेला आहे आणि टोमल काकू आता दाखवतायत। कितीतरी लोक टोमल काकूंना सांगतात कॉमेंट मध्ये की एका दिवशी 2-2, 3-3 व्हिडिओ टाक आणि तुझे जे जुने व्हिडिओ आहेत ते संपवून टाक, कारण की आम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे आहेत। पण टोमल काकू बोलतात काय, तर जास्त जुने व्हिडिओ नाही आहेत, 2-3 दिवसाचाच गॅप आहे फक्त। त्या व्हिडिओमध्ये टोमल काकू बोलतात काय, तर घरातल्या गोष्टी सगळ्यांना आवडतात बघायला, म्हणून मी आवर्जून दाखवते। अहो टोमल काकू, तुमच्या या घरातल्या गोष्टींमुळे आधीच खूप लोकांना मनस्ताप झालाय, बस करा हो। अजून किती घरातल्या गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला? सगळंच दाखवून मोकळ्या झाल्या आहात तुम्ही आता। आतापर्यंत तुम्ही एवढ्या आवर्जून घरातल्या गोष्टी दाखवल्या नसत्या ना, तर एवढं महाभारत झालंच नसतं। मंडळी, मला एक गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटते, ते म्हणजे ही वांगो रोडवरती फिरते पण अजून पण हिला एक पण अंधमंद भक्त भेटलाच नाही आहे येता जाताना। असं कसं ना, तो किरकिडा जरा काय भाजी मार्केटमध्ये जातो तर तिथे त्याला त्याचे अंधमंद भक्त भेटतात, पण ह्या टोमल काकू एवढ्या युरोपला राहतात आणि भारतात आल्या आहेत तरी पण यांना एक पण यांचे अंधमंद भक्त भेटले नाही। भातुकलीचा तर स्वयंपाक करते, पण सांगते सगळं संपलं म्हणून मिरची पावडर घेते मी। आता हे सगळं बघून लोकांनी काय करायचं? ही बाई सोशल इन्फ्लुएन्सर आहे ना, काय इन्फ्लुएन्स करते लोकांना? मला तर हेच समजत नाही, हिच्या व्हिडिओ मध्ये बघून लोकांना काय शिकायला मिळते?
टोमल काकूच्या घराबाहेर इडली सांबारवाला आला होता. त्याच्याकडून इडली मेदूवडा घेतला काकूने, पण सांबार आणि चटणी मिक्स करून घेतली एकाच वाडग्यामध्ये. आता एका वाटीमध्ये प्लेटमध्ये काकूने द्यायचं होतं ना दोन्ही मुलींना खायला, पण नाही, वाडगं तिथेच त्यांच्या समोर ठेवलं आणि त्यातच त्या बुडवून बुडवून खात होत्या. कमाल आहे रे देवा, ती आई एवढं किचन मध्ये काम करत होती, तिच्यासाठी निदान 2-2 इडली आणि मेदूवडा तरी साईडला काढून ठेवायचं होतं ना काकूंनी. पण तेही यांना जमलं नाही. स्वतः पण बसल्या त्या मुलींसोबत खादडायला. मंडळी, हे जे ब्लाऊजचं काकू सारख्या सारख्या कौतुक करतात ना, ते पण प्रमोशनचेच होते असणार. उगाच सांगतायत माझी मैत्रीण आहे वगैरे. तिचा मुलगा कोणत्या स्टँडर्डला आहे ते सुद्धा काकूंना धड माहिती नव्हतं. असली कसलीही मैत्रीण. आणि वातीला तर भेटलीच नाही काकू. मार मागे गळाभेट करून रडून दाखवत होत्या. युरोपवरना ती येत होती तेव्हा तर काकू बोलल्या होत्या की भारतात आल्यावरती वातीला नक्की भेटीन. पण अजून काय काकू वातीला भेटायला गेल्याच नाही. त्या दिवशी टोमल काकू बोलल्या होत्या रणवीर सिंगच्या लग्नामध्ये त्या परत 6 महिन्याने येणार आहेत. पण आता बोलतात का तर 2 वर्षाच्या साड्या आताच मी फॉल बिडिंग करून घेऊन चालली आहे. इथली तुकी तिथे कशी करायची ना, हे या बाईला छान जमते. स्वेटर घालून फिरते मूर्खासारखी. मध्येच बोलते खूप गरम होते आणि स्वेटर घालून फिरते. एक नवीन स्वेटर पण घेऊ नाही शकली काही. काय त्या आईच्या टिकल्यांचं स्वेटर घालून फिरते सगळीकडे. टोमल काकूंनी 2 बेडरूम फक्त कपडे ड्राय करण्यासाठी ठेवले आहेत. एवढे लोक सांगतायत होम टूर कर, पण अजूनपर्यंत काय काकूंनी केलीच नाही. यांना यांचं घर दाखवायला कसली लाज वाटते देव जाणो. त्या दिवशी टोमल काकूंची आई बोलली डोसा चटणी करणार, पण अचानक त्यांनी पण इडली मेदूवडा बनवला. ह्या टोमल काकूना माहेरी आल्या तेव्हापासून काहीच काम करत नाही आहेत. निदान थोडी मदत करायची ना आईला. आता थोडेच दिवस राहिले, कमी दिवस राहिले जायला करत होत्या, पण अचानक पुण्याला बैलेशकडे गेल्या. टोमल काकू एवढ्या आळशी आहेत ना की त्या मुलींना पण पोटभर जेवायला देत नाही. काय तर त्यांना पिझ्झा दिला. तुम्हीच सांगा मंडळी, एवढ्याशा त्या पिझ्झानी त्या मुलींचं पोट तरी भरणार होतं का? प्रत्येकीला 2-2 पीस आले असतील फक्त. या वयात मुलांना जास्त भूक लागते, पण टोमल काकू त्यांच्याकडे जराही लक्ष देत नाही. टोमल काकूंनी मुलींच्या केसांबद्दल सांगितलं की कितीतरी वेळा मी पोनी बांधते, पण तरी लहान आहेत ना त्या, विस्कटतातच केस. आता मला सांगा मंडळी, त्या कॅलिफोर्नियाच्या कॅटमॉमची मुलगी या दोघींपेक्षाही किती लहान आहे? ती पण राहू दे, लेझी फुडीची भावीच घ्या ना, आणि यांची खारी, दोघी सेम एजच्या आहेत. खरं तर ना या टोमल काकू स्वतःची चूक लपवतात, स्वतःच लक्ष देत नाहीत त्यांच्याकडे आणि त्या चिमुकल्यांवरती ढकलतात सगळं. खोटं बोलायची सवय काय या काकूंची जाणार नाही. खोटं बोला पण रेटून बोला, अशी यांची गत आहे. ना कोणी कॉमेंट्स केले होते की नाही ते मला माहिती नाही, पण मी बोलली होती एवढं माझ्या लक्षात आहे की काकूंनी रेंटवरती कॅब बुक करायला हवी होती. त्याच्यावर पण काकूंनी व्हिडिओ बनवला. उगाच ना सारवासारव करत बसले होते. कोळसा आणि वांगो सगळं मुलींवरतीच ढकलत होते. बनोज काकांना ड्राईव्ह करायचं नव्हतं म्हणून याने कार नाही घेतली आणि उगाच सांगतात काय तर आम्हाला मुलांना ऍडजस्ट व्हायला शिकवायचं होतं. राहू दे हा काकू, राहू दे. माहिती आहे किती ऍडजस्ट करतात त्या दोघी ते. बैलेशच्या लग्नामध्ये ऍडजस्टमेंट दिसलीच आम्हाला. तोंडापेक्षा मोठा गॉगल घालणं काय बंद करणारच नाही आहे ही वांगो. काकूंना एकदम छपरी लुक करून जायचं होतं परत युरोपला. काकू बोलतात मी इथे आली की नेहमी हेअर कलर करते आणि हेअरकट पण करत असते. इन्स्टावरती आता जेवढे लोक आहेत त्यांनी न्यू हेअर कलर वाल्या व्हिडिओवरती कॉमेंट्स तर रीड केल्याच असतील. कोणालाच काकूंचा न्यू लुक आवडलेला नाही आहे, पण काकू बोलतात काय तर हेअरकट केला की एकदम फ्रेश लुक दिसतो. अहो तुम्ही ना हेअरकट करा, हेअर कलर करा, फेशियल करा किंवा अजून काहीतरी करा, निस्तेजाने मरगळलेल्याच दिसणार आहात तुम्ही. चेहऱ्यावरती तर ना तुमच्या नेहमी 12 वाजलेलेच असतात. उगाच शायनिंग नका मारू काकू. आणि तसं पण इन्स्टावरच्या कॉमेंट्समुळे समजलं की ते किती लोकांना आवडलाय तुमचा लुक. सारसबाग मध्ये जाऊन टोमल काकूंना ग्रीट मीटची आठवण आली. आता जेवढे त्या ग्रीट मीट मध्ये आले होते त्यातले किती जण काकूंना अजून पण फॉलो करतायत आणि किती जण आता ब्लॉक झाले आहेत ते देव जाणो. ती फसवीने चालते तर तिच्या पाठून बावळट बाई कॅमेरा मारते. हिला अक्कल आहे का हो मंडळी? काय पण काय दाखवते, म्हणजे कसं वाटते ना ते बघायला. एखाद्याच्या पाठी कमरेच्या खाली कॅमेरा मारत असतात हे लोक. यांनी स्वतःची तर पर्सनल लाईफ पब्लिक केलीच आहे, प्लस दुसऱ्यांना पण सोडत नाही आहेत. आता मंदिरात जाऊन पण कॅमेरा चालूच आहे. काय रे देवा, देवाला पण सोडत नाहीत पैसे
पैसे कमवण्यासाठी. आता तरी कशाला ना काय माहिती, मनी नाही भाव देवा मला पाव अशी यांची गत आहे. देवळात पण सगळंच शूट करत होते, मूर्तीवरती एकदम झूम करून दाखवत होते. पुण्याला जाऊन पण वांगोने वांग्याचीच भाजी खाल्ली. नशिबो मंडळी, त्या लग्नामध्ये वांग्याचे वडे नव्हते. मला तर वाटलं होतं वांगी वांगी असणार आहेत फक्त त्या मेन्यू मध्ये. ह्या काकू कसला स्किन केअर रुटीन करतात काय माहिती, तोंडावरती तर नेहमी 12च वाजलेले असतात. काल अचानक काकू पुण्यावरून म्हैसूरला गेल्या होत्या, पण ह्यांना तर काहीच दिवस राहिले होते ना जायला. मग प्रमोशन आलं तसं काकूने जाणंच कॅन्सल केलं का? बनोज काकांच्या फोनची चार्जिंग संपली आहे म्हणून चार्ज करायला गेले, पण व्हिडिओ मध्ये तर पाठी गिरट्या घालताना दिसत होते काका. कालच्या व्हिडिओ मध्ये 2 मिनिट 48 सेकंड पासून बघा मंडळी, एक त्या काकू बसल्या होत्या यांच्या पाठी, त्या कशा रागात बघत होत्या कॅमेरामध्ये. टोमल काकूंना समजत नाही का असं कोणालाही परमिशन शिवाय घेतात व्हिडिओमध्ये? कधी सुधारणार आहे त्या काकू काय माहिती. ही बाई ना सगळीकडे नुसतं पळत असते, ते पण एकदम वेड्यासारखी, जसं की वाघच पाठी लागला हिच्या. एवढी कसली घाई असते ना हिला सगळीकडे पुढे पुढे करायची काय माहिती. म्हैसूर पाक आणायला जाताना पण नुसती पळतच होती. अगं बाई थांब थांब थांब, जरा आरामात जा. एवढं रस्त्यावरती म्हैसूर पाक बोंबलत होती, पण घेतला केवढासा पाहिलत ना मंडळी. ह्या बाईचं कसं आहे माहिती आहे का, बडी बडी बाते वडापाव खाते. मी थाली घेणार नाही आहे, डोसा वगैरेच खाणार आहे बोलून बोलून काकूंने पण थालीच घेतली होती. आता तिथे मशेरीचे वांदे झाले असतील ना म्हणून पान वरतीच निभावलं. आता त्या दिवशी मी बोलली होती ना काकूंना, टेन्शन घेऊन घेऊन त्यांचे केस पातळ होत चालले आहेत, तोच डायलॉग काकूंने वापरला इथे. गेल्या होत्या आदिवासी हेअर ऑइल प्रमोट करायला. काय तर म्हणे भारतात आल्यावर माझा हेअरफॉल खूप होत होता, कारण की पाणी चेंज झालं होतं म्हणून. काकू बोलल्या की माझ्या मम्मीने मागे हे हेअर ऑइल मागवलं होतं आणि ते मी यूज केलं आणि मला खूपच जास्त फरक पडला, त्याच्यामुळे मी इथे आता आली आहे ते हेअर ऑइल कसं बनते बघायला. अरे 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 अरे, किती ग बाई फेकतेस, गप गप बस जरा. एवढं पण खोटं बोलू नये प्रमोशन साठी. अगं एवढीच जर पैशाची भुकेली आहेस तर कर प्रमोशन, पण असं येडा बनवून लोकांना पेडा का खातेस? तुला खरंच काहीच नाही वाटत का ग? जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळग जरा. एवढं तोंडावरती पडली आज खोटं बोलून बोलून, तरी आपलं तेच सुरू आहे तुझं. मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की काही दिवसांपूर्वी लिपोसक्शन थेरपीमुळे एक महिलेची काय अवस्था झाली होती. कमी वेळेत वजन कमी करणं महागात पडलं होतं. तसंच सेम हे ऑइल मार्केटमध्ये किती फेक फेक लेबल लावून विकलं जातंय तुम्हाला तर माहितीच असेल. उगाच लांब केसांच्या नादात किरकिड्यासारखी हालत व्हायची. मागे किरकिरे काकूंनी होममेड ऑइल केलं होतं आणि त्या पण असंच पकवत होत्या. हे ऑइल एकदम नॅचरल आहे, ह्याने हेअरफॉल थांबतो, केस वाढतात. पण आज त्यांच्याच मुलाला आपण विगिनबाई या नावाने ओळखतोय. टोमल काकू बोलतात आपण स्त्रियांना मोठे केस आवडतात, पण हेअरकट केला त्या व्हिडिओमध्ये काकू स्वतःच बोलल्या की मला छोटेच केस आवडतात. सरडा पण एवढ्या लवकर रंग नसेल बदलत, तेवढं खोटं या काकू बोलतात क्षणाक्षणाला. आता ज्या मुलीने ते तेल वापरलं त्यांचे केस दाखवले काकूने, त्या केसांना पण टेक्स्चर नव्हता दिसत, नुसते चरचरीत दिसत होते. सिल्कीनेस वाटतच नव्हता त्या केसांना काही. अहो टोमल काकू असल्या फेक गोष्टींना प्रमोट करताय, किती खोटं बोलणार आहात काकू अजून पैशासाठी. रेग्युलर ऑइलिंग करणाऱ्यांचे केस कसे असतात अजिबात वाटत नव्हतं त्या मुलींकडे बघून. अहो नुसते केस लांब सडक असून काय उपयोग जर ते हेल्दी नसतील, सिल्की नसतील तर. ते एवढे लांब सडक केस सांभाळता सांभाळता त्या सगळ्यांच्या माना वाकड्या झाल्या होत्या असं वाटते. त्या माणसाने हिंदीमध्ये सांगितलं तेही ढ बाई मराठीमध्ये सांगत होती सगळ्यांना. हेच जर तो इंग्लिशमध्ये बोलला असता ना तर हिच्या तोंडचं पाणी पळालं असतं. आणि लगेचच त्या व्हिडिओमध्ये मग बनोज काकांची एंट्री झाली असती आणि मग त्यांनी एक्सप्लेन केलं असतं. त्या व्हिडिओच्या एंडला टोमल काकू अचानक इगतपुरीला दिसल्या. सगळं काही फेक असते या बाईचं. आधीच हेअर ऑइल करून बसली होती आणि दाखवायला म्हणून तेल घेताना दाखवलं, पण घेतलं होतं की नाही तेल ते हातावरती ते दाखवलंच नाही. ही बाई ना उगाच भोळ्या भाबड्या लोकांना येडा बनवायचं काम करते. मंडळी खरंच सांगते, असलं काही यूज करण्यापेक्षा तुम्ही जे रेग्युलर ऑइल यूज करता ना तेच यूज करत जावा, नाहीतर आपलं खोबरेल तेल तर आहेच बेस्ट. यांच्या प्रमोशनच्या नादात ना होत्याचं नव्हतं व्हायचं. यांना काय पैसे मिळतात ते प्रमोशन करून, वर युट्यूब वरती ते व्हिडिओ अपलोड करून डॉलर्स पण छापतायत हे लोक. हे लोक कधीच कोणाच्या फायद्याचा किंवा नुकसानीचा विचार करत नाही. एवढे सेल्फिश लोक आहेत ना, फक्त स्वतःचाच विचार करतात. आता या बाईचा भारत दौरा कधी संपतोय ते देव जाणो. पण आजसाठी मी इथेच थांबते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.